राधा राधा हे बघ राधा राधा हे बघ प्लीज असं करू नकोस. विराजसला काही सांगू नकोस. का बोलू नको? मला काहीही सांगायचा अधिकार तुम्हाला नाहीये आता. तुमच्यामुळे मी माझं प्रेम गमावलं असतं. विराजसला माझं प्रेम लपवून ठेवलंय मी. किती त्रास झालाय विराजसला. किती तुटक वागले मी त्याच्याशी. किती दुखावलंय त्याला. सगळं फक्त तुमच्या सांगण्यावरून. आणि तुम्ही काय करताय? जगाला तर फसवतच आहात. घरातल्या माणसांची सुद्धा फसवणूक करताय तुम्ही. विजेंद्र बिराजदार, जितकं मोठं नाव तितके मोठे गुन्हे. तुमचं नाव, तुमचा शब्द, तुमची प्रतिमा हे सगळं जपण्याचा चांगला आणलाय तुम्ही. योग्य जमलंय तुम्हाला. कळू दे विराजसलाही, ज्यांना तो बाबा म्हणून मानतो ते खरे कसे आहेत. त्यालाही कळू देत तुम्ही काय करताय ते. ही राधा जे काय बोलली ते जर घरच्यांना कळलं तर वाट लागेल माझी. मी आत्तापर्यंत कमावलेली सगळी इज्जत मातीत मिळेल. नाही, असं होता कामा नये. मला काहीतरी केलं पाहिजे. काही करून त्या राधाला अडवलं पाहिजे. पण कसं अडवू? राधा राधा अगं माझं ऐकून तर घे. मला काहीही ऐकायचं नाहीये. राधा मी हात जोडतो तुझ्या पुढे. हात जोडतो. पण विराजसला काही सांगू नकोस. राधा मी हात जोडतो तुझ्या पुढे. प्लीज माझं ऐकून तर घे. घरातल्यांना कोणाला काही सांगू नकोस प्लीज. मला काहीही ऐकायचं नाहीये. राधा राधा प्लीज प्लीज माफ कर मला. मला माहिती आहे मी गुन्हा केलाय आणि तो गुन्हा मला कबूल आहे ना. कबूल आहे. पण प्लीज घरातल्या कोणाला सांगू नकोस. हे बघ, घरात कोणाला कळलं ना तर त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळेल. ही जी नाती आहेत ना सगळी घरातली ती सगळी विखुरली जातील ग. आपलं घर कोलमडून पडेल. हा विचार आधी करायला हवा होता बाबा. काही सुचलं
नाही सुटलो, वाहत गेलो. मला पैसे हवे होते, माझ्या मुलाकरता पैसे हवे होते, या कुटुंबाकरता पैसे हवे होते, आणि मग मला काही कळलं नाही. पण आता मला कळलंय माझं चुकलं आहे, ती चूक केली. आता हे सगळं बंद 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 सगळं बंद करणार आहे मी, सगळं बंद करतो. बघ, तुला काय हवी ती शिक्षा दे मला, पण घरातल्या कोणाला सांगू नकोस प्लीज. घरात विराजसचा विचार करा ग. विराजसला कळलं तर काय वाटेल त्याला? आता त्याची तब्येत किती नाजूक आहे, त्याला धक्का बसेल, त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मग काय करशील सांग. हे तुझं प्रेम आहे ना विराजसवर, तुझं प्रेम आहे ना विराजसवर. मग एक काम कर, तू संसार कर ना त्याच्याबरोबर, संसार कर. हां, पूर्णपणे संसार कर. मी नाही अडवणार तुला, नाही अडवणार. मी स्वीकारतो तुला सून म्हणून. हां, तुझा विश्वास नाही बसत आहे, तुझा विश्वास नाही बसत आहे ना. हे बघ, हे पेपर बघ, हे हा डिवोर्स रद्द रद्द. हा खरंच. तुझा विश्वास नाही बसत आहे अजूनही. हे बघ, हे तुझे डिवोर्स पेपर आणि हे पेपर्स हे मी जाळून टाकले. हे बघ, हे जाळून टाकले पेपर्स. आता तरी मी जाळतो. बाबा, तुमचा हात. बाबा, काय करते? सोडा. नाही सोडणार, मला चक्का बसलाच पाहिजे. पापी आहे मी नाही सोडणार. पापी लागेल तिथे. सोडा. राधा, मी हात जोडतो तुझा. मला माहिती आहे माझी चूक झाली, पण मी ही चुकाची परत करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव. का ठेवायचा मी तुमच्यावर विश्वास? गेले इतके दिवस तेच करत आले मी. तुमचं मन कसं जिंकता येईल, विराजस सोबत सुखी संसार करायला तुमचा विश्वास कसा जिंकता येईल, सतत यासाठी प्रयत्न करत होते. पण ज्या माणसाचा विश्वास जिंकण्यासाठी मी इतके प्रयत्न करत होते, तो माणूसच विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये. घरच्यांचा, विराजसचा, यांचा विचार तस्करी करताना एकदा सुद्धा नाही केला बाबा तुम्ही. आई बाबा, आता तुमच्या रडण्याने मला काहीच फरक पडणार नाही. आता तुम्ही पकडले गेलात म्हणून पेपर जाळलेत ना? हो ना? नाहीतर तुम्ही डिव्होर्स द्यायलाच लावलं असतं मला. विराजसच्या आयुष्यातून मला कायमचं दूर केलंच असतं तुम्ही, हो ना? पण बाबा, आता नाही. तुम्ही जर हे पेपर जाळले नसते ना, तरी मी विराजसच्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाही. रक्ताने नसले तरी बिरासदारी. या घरची जबाबदार सून आहे. त्यामुळे या घराला तुमच्यासारख्या माणसाच्या हाती मी सोपवणार नाही. हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझी माणसं, आणि यांना वाचवण्यासाठी, यांच्या रक्षणासाठी मी काहीही करेन. वेळ आली ना बाबा, तर तुमच्यापासून पण मी त्यांचं रक्षण करेन. 7 दिवस. 7 दिवसाच्या आत जर तुम्ही तुमचे काळे धंदे बंद केले नाहीत, तर मात्र पुराव्यांसकट अख्ख्या जगाला तुम्ही काय आहात ना हे सांगितल्याशिवाय मी राहणार नाही. आणि बाबा, मी ते करेन.
त्यामुळे आता जो माल आहे ना तो कारण जे तुम्ही दाखवताय ते खरं नाहीच. बाबा मी आदर्श मानत होते हो तुम्हाला. माझे आयडल होतात तुम्ही. आणि ज्यांना मी माझा आदर्श मानत होते त्यांची खरी आणि काळी बाजू आज कळलीये मला. जगाला तर फसवतच आहात, घरातल्या माणसांची सुद्धा फसवणूक करताय तुम्ही. राधा, काय ग, काही कळलं का? कोण आहे तो सरजी? नाही, ते अजून कळलं नाही मला. अजूनही कळलं नाही? अगं पण फोन येत होते ना. मग काय झालं? राधा, तुला सुमित भाऊजी काही बोलले का? त्यांनी घाबरवलं का तुला? बोल ना राधा. राधा, काय झालं? हे बघ, तू घाबरू नकोस. ज्याने हे काही केलंय ना त्याला शिक्षा होणारच. तू नको काळजी करू. तू थांबा, मी यांनाच बोलवून आणते. विजेंद्र बिराजदार, होय, तेच आहेत सरजी, विजेंद्र बिराजदार. आई, 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 बसा. बसा. पाणी घ्या. म्हणून तुम्हाला सांगत नव्हते. आई, मलाही असाच धक्का बसला. मला तर अजूनही कळतच नाहीये. असं वाटतंय अजून कोणी येईल आणि सांगेल की हे सगळं खोट आहे. पण दुर्दैवानं हेच खरं आहे. या क्षणी तुम्हाला काय वाटतंय मला कळतंय. पण मी बाबांना वॉर्न केलं. मी त्यांना सांगितलंय की जर 7 दिवसाच्या त्यांनी हे सगळं बंद नाही केलं तर तू त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणशील. हो ना. त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणशील ना.
हो राधा, आता मी मनापासून तुझ्या पाठीशी उभी राहणार. आता मी नाही मागे फिरणार. प्रश्न माझ्या सौभाग्याचा असला तरी, आणि यातून ते चांगल्या मार्गाला लागणार असतील तर. आणि राधा, माझ्या लेकाला तुझ्यासारखी चांगली जोडीदार कायमस्वरूपी मिळणार असेल तर. राधा, हात पोळल्यावरच खायला मिळतं ना ग. तू माझी सून नाही, लेक आहेस, लेक. आणि आता मी माझ्या या लेकीच्या पाठीशी कायम उभी राहणार. हो राधा, काहीही झालं तरी. आई, पण विराजसला यातलं काहीही कळतं कामा नाही. आई, राधा, अरे वा, काय चाललंय काय तुमचं? अजून एक सरप्राईज द्यायचा प्लॅन वगैरे करताय की काय? अरे हा, आता पुढचं सरप्राईज तुला राधाच देईल. आणि तुम्हाला विचारायचं पण नाही काय ते म्हणून. आणि तू आता किती मस्का मारलास ना तरी मी तुला सांगणारच नाही, कारण आता मी राधाच्या टीम मध्ये. मी आलेच. हो, ये. तुम्ही जर हे पेपर जाळले नसते ना तरी मी विराजसच्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाही. रक्ताने नसली तरी बिरासदार, या घरची जबाबदार सून आहे. त्यामुळे या घराला तुमच्यासारख्या माणसाच्या हाती मी सोपवणार नाही. आणि यांना वाचवण्यासाठी, यांच्या रक्षणासाठी मी काहीही करेन. काही कळलं का? कोण आहे तो सरजी? विजेंद्र बिराजदार. ओ भाई, तेच आहेत सरजी. पण मी बाबांना वॉर्न केलं. मी त्यांना सांगितलंय की जर 7 दिवसाच्या त्यांनी हे सगळं बंद नाही केलं तर तू त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणशील. त्यांचा खरा चेहरा जगासमोर आण. माझं जरा डोकं दुखतंय, गोळी मिळेल का? देते. गोळी. डोकं कशामुळे दुखतंय? काही झालंय का? काय व्हायला कशाला पाहिजे?
साधं डोकं दुखतंय. कामाचा ताप काही कमी आहे का डोक्याला? काही झालाय का म्हणे? का वागला तसे? एवढं सगळं होऊ नये बायकोला सांगावंसही वाटलं नाही. नात्याचं बंधन संसार आहे म्हणून निभावेत. पण आता इथे कधीच माझं मन रमणार नाही, कधीच नाही. आधी दिलेला सरप्राईज खूप आवडला. छान आहे टी शर्ट. थँक्यू. सरप्राईज कशासाठी होतं पण? तुझ्यासाठी करेन तितकं कमीच आहे विराजस. आजवर तू मला जी साथ दिलीस त्याबद्दल. त्याबद्दल का? हे तर कर्तव्य आहे माझं राधा. मी नवरा आहे तुझा. प्रेम नसेल तरी